पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाश्ता द्या सुनबाई, ए सुनबाई, अगं पोटात सुद्धा आता काव काव करणारे कावळे थकले ग, थकले भुकेनी गेली कुठे ही? आज मी तिला बदामाचा शिरा करायला सांगितला होता, कुठे तुझी बायको? मुंबईच्या हातचा बदामाचा शिरा, साजूक तुपातला काजू बेदाणे किसमिस। नका हो नका मंत्री नका, भुकेलेला असं छळायचं नसतं, भूक लागलीये सुनबाई। ए सुन, ये ग ये लवकर, भूक लागली ग, ब्रेकफास्ट दे ग। असं काय करते, हसू नको नुसती, आज मी तुला बदामाचा शिरा करायला सांगितला होता ना, दे ग। आज नो ब्रेकफास्ट, आज ओनली फास्ट। फास्ट का? उपास का? अगं बाई आज काही आहे का? बघा बघा, आज 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 एकादशी आहे का, संकष्टी आहे का, बघा बघा। बापरे, आज वादविवाद दिन असणार आहे। बाबा नाही, मी सांगितलं होतं ना शंतनूच्या ऑफिसमध्ये आज फ्री मेडिकल कॅम्प आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचा हेल्थ चेकअप होणार आहे, म्हणून फास्ट करायला हवं। या फ्री मेडिकल चेकअपचं हिने फारच मनावर घेतलंय रे। सासूबाई, पैसे देऊन जरी असतं ना तरी मी एवढीच काळजी घेतली असती, कारण मला आपल्या सगळ्या कुटुंबाच्या स्वास्थ्याची काळजी आहे, समजलं? खास करून तुमची। बघितलंस पिलू कसं बोलते मला, बघितलंस? बरोबर बोलते ती। एक तर सतत तुझ्या पायात गोळे येत असतात, तुला चक्कर पण येत असते, म्हणजे मला तरी असं वाटतंय की तू खरंच बॉडी चेकअप करायलाच हवा। शिवाय घरात शिरा बनला ना की आमच्या वाट्याला फक्त सत्यनारायणाचा प्रसादच येतो। काही काय हो, तुम्हाला सुद्धा शतपावली घालताना मध्ये मध्ये धाप लागतेच ना? हा काय सांगताय काय? मग अगं हे चालायला गेले ना आणि बाजूने ट्रक गेला ना, ते थर 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 कापतात। बापरे, नाही नाही नाही, मग तर हा संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा म्हणजे हेल्थचा प्रश्न आहे। तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात वेळेत चेकअप न केल्यामुळे दरवर्षी 5.6 मिलियन लोक हार्ट डिझीज, कॅन्सर अशा वेगवेगळ्या रोगांमुळे। आकडे सांगून आता घाबरवू नकोस। बरं येते मी, करून घेऊया मेडिकल चेकअप माझं। तुम्ही सगळे जा, मला तशी गरज नाहीये, मी फिट आहे। हे असं समजू नकोस, आपल्या देशातल्या कित्येक तिशीच्या खालच्या लोकांना स्ट्रेसमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो। नाही नाही वहिनी, मी येतो, मला अजून खूप जगायचंय। चला चला मग निघूया, मी पटकन तयार होऊन येते। सासूबाई अहो शिरा खाऊन घ्या हो। नको, तुम्ही खा, म्हणजे मी रिपोर्ट आल्यानंतर खाईन। अहो उलट रिपोर्ट आल्यानंतर काय आत्ताच खाऊन घ्या, नंतर तुमच्या नशिबात शिरा असणार आहे का उपमा काय माहिती। म्हणजे जर का शुगर लेवल वाढलेली असेल तर मग फक्त तिखट शिरा आणि गोड शिरा सत्यनारायणाच्या महापूजेला। तरी मी सांगत होते हा, मला लगेचच्या लगेच रिपोर्ट द्या म्हणून, पण म्हणाला नाही मेसेज करतो तुम्हाला। या शिराच्या खमंग वासाने खूप भूक लागली मला, कधी तर खाते असं झालंय, म्हणून म्हणते बसा सासूबाई, घ्या खाऊन बसा, या। हो ना, या जाऊ दे मरू दे, काय यायचं तो येऊ दे रिपोर्ट, मी आता खाऊन घेते। थँक्यू। आला 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 आला, बापरे रिपोर्ट आला। पण आता काय करू, याचं काय करू? एक घास शिवचा एक घास खाऊचा असं म्हणत राहा। हो बापरे, ऑक्सिजन लेवल उत्तम आहे। बापरे बाबा, ब्लड प्रेशर पण उत्तम आहे, म्हणजे नॉर्मल आहे। बापरे, आयर्न पण उत्तम आहे। अहो मंत्री, शुगरचं बोला ना। बापरे, काय झालं? हे खरं वाटतंय, काय झालं? शुगर काय कमी झाले का? नाही नाही, वाढले। 98 ना, मग हरकत नाही। अरे मा, 2 रन पाहिजे, सेंचुरी मारून टाक। सरूचा घास घेऊन टाकते। सासूबाई, तुम्हाला आता गोड कंट्रोल करायला हवं, कारण ही प्री डायबेटिक स्टेज आहे। कुठली? म्हणजे डायबिटीसच्या आधीची स्टेज। सेंचुरी केलीत ना, 100 झाली ना शुगर, तर हळूहळू वाढेल, आणि वाढत जर गेली ना विकेट। ही माझ्या मरणावरच उठले हो।
मंत्री चला तयारीला लागूया आपण. चला चला. नाही नाही नको नको. काय असं सगळं संपल्यासारखं का बोलायला लागली बाबा अरे यार अरे म्हणून मी चेकअप वगैरे नको म्हणत होतो पण तू ऐकतच नाहीस माझं. घे आता. काय नको कसं काय? उलट बरं झालं आधीच चेकअप केला, आधीच रिपोर्ट्स आले. आता आपण आधीच काळजी घेऊ शकतो व्यवस्थित. काळजी? तू ना आईला ओळखत नाही. आता आई बघ कशी अंथरून धरून बसते. साधा शिरा सुद्धा आता खाता आला नाही हो मला. आणि काय सुगंध सुटला होता, खमंग असा घरभर दरवळत होता. अच्छा म्हणजे प्री डायबिटीसचं टेन्शन नाहीच आहे. नाही हो त्याचं काही टेन्शन नाही मला. म्हणजे मला तर गोड नाही ना खाता येणार. आणि तुम्हाला माहितीये मला गोड किती आवडतं. मी पण ना सुनबाईला उद्या गाजराचा हलवा बनवायला सांगणार होतो पण आता नाही ना बनवता येणार. आय गो गाजर हलवा. आय गो मला माहितीये सुनबाईने मुद्दाम केलंय. हो माझ्या आयुष्यातले गोड क्षण हिरावून घेण्यासाठी मुद्दाम त्याने चेकअप केलंय माझं. मला माहितीये. सासूबाई मी सांगितलं ना हो तुम्हाला हे सगळं मी आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी केलेलं आहे. हा. आणि तुम्हाला एवढं काहीच करायचं नाहीये. फक्त थोडे दिवस पथ्य पाळायचंय. बरं आणि तुम्हीच नेहमी म्हणता की माझा स्वतःवर खूप ताबा आहे. मग आता ते पण चेक करता येईल. करेक्ट आहे आई. आई तुला आठवतं का तू लहानपणी मला एक महात्मा गांधींची गोष्ट सांगायचीस. एक मुलगा खूप गुळ खातो म्हणून त्याच्या आईने बापूंकडे त्याची तक्रार केली. बापरे. मग त्यावर बापू काय म्हणाले की आधी मी गुळ न खाता राहू शकतो का बघतो आणि मग काय ते सांगतो. आई तू बापूंना आठव. हे बरोबर लक्षात राहिलंय हा तुझ्या. हळूहळू ना तू तुझ्या बायकोला सामील होत चाललायस. बरोबर म्हणता तुम्ही. अगदी बरोबर म्हणाल तुम्ही. नाही कोणी कोणाचं नसतं या जगात. हे करेक्ट आहे सरकार. मग पण मी असं कधी म्हणालो? अरे तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जाताय. हे बघा अंकुला आईची काळजी आहे म्हणून तिने चेकअप केलं. इतकं सिंपल आहे बस. हो आणि सगळ्यांचं चेकअप केलं ना घरातल्यांचं. करेक्ट. पण त्यात सगळ्यात गोड तुम्ही निघालात. स्वीटी पाय. ही तू माझी स्तुती करतेस की मला खिजवतेस? आला अंकुचा पण रिपोर्ट आलाय बघ काय तर. कॉंग्रॅच्युलेशन म्हणतायत. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सरिता मंत्री. सरिता मंत्री. सासूबाई नका कॉंग्रॅच्युलेट करताय. एक मिनिट इकडे बघू. अरे हा तर आईचा रिपोर्ट आहे. सासूबाईंचा. अरे मला असं वाटतं यांनी चुकून ना आईचा रिपोर्ट तुझ्या नंबरवर पाठवलाय. मग मगाशी माझ्या मोबाईलवर काय आलं बघा. इथे अंकिता मंत्री असं नाव लिहिलंय चक्क. हे असं कसं झालं? ते ऍक्च्युली ते म्हणजे असं झालं की ते माझ्याकडनं जरा घोळ झालाय. ते असं झालं की अंकुच्या नावापुढे मी आईचा नंबर लिहिला आणि आईच्या नावापुढे अंकुचा नंबर. ते म्हणजे असं एक्सचेंज झालं जरा. चला म्हणजे मी प्री डायबिटिक नाही. आता मी मस्तपैकी शिरा खाऊ शकते, गाजर हलवा खाऊ शकते. सुनबाई तू इतकी गोड आहेस ना. ओ गॉड. याचा अर्थ मी प्री डायबेटिक. प्री डायबेटिक. 2 वेळा प्री म्हणायचं. गप्प बस. हवं ते लक्षात ठेवता येत नाही. अरे यार तू ऐक ना. अरे मी काय बोलतो अंकू ऐक ना. अरे मी मुद्दाम नाही केलं. तुम्ही नाहीच डायबिटिक. आज किचनची जबाबदारी तू घेतलीस. येस. जोपर्यंत सुनबाईची शुगर लेवल नॉर्मल होत नाही तोपर्यंत स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावर. बापरे. म्हणजे आता परत किचन वॉर सुरू. काही किचन वॉर वगैरे होणार नाही. अरे तिच्या हातामध्ये जर आपण स्वयंपाकघर दिलं ना तर तिच्या खाण्यावर लक्ष कसं राहणार. प्री डायबेटिक पेशंटची कशी काळजी घ्यायची असते, त्यांचं डाएट काय असलं पाहिजे हे सगळं मी वाचून काढलेलं आहे काल रात्री. 2 डॉक्टरांशी सुद्धा बोलले मी. प्री डायबेटिक पेशंट. सासूबाई तुम्ही मला पेशंट करून टाकलो. बरं झालं तू आलीस. ते तुझीच वाट बघत होते. चला तुझी शुगर लेवल आता तपासूया आपण. काय? तू काही खाण्यापूर्वी आपण शुगर चेक करायची आणि तुझं खाणं झाल्यानंतरही आपण शुगर चेक करायची. म्हणजे तुम्ही दिवसातून 2दा माझी बोटं टोचणार? आई सासूबाई काय आहे? आपल्याला लवकर बरं व्हायचं की नाही. मग अंकू याला ना प्रेम असं म्हणतात त्याला. प्रेम नाहीये, टॉर्चर आहे. टॉर्चर. बापरे. 99. सुनबाई आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी आहे.
मला आधी कॉफी हवी. नाही 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 नाही, कॉफी मिळणार नाही. कॉफी बंद. तुझ्यासाठी मी मस्तपैकी मेथीचा काढा केलाय. मेथीचा काढा? ई नाही, पटकन घ्यायचा आणि झटकन पिऊन टाकायचा. नाही नाही, मी नाही घेणार काढा. प्यावंच लागेल तुला. आपल्याला लवकर बरं व्हायचं की नाही. शंतनू, दर तिचे हात मी नाक दाबते आणि ओतते पटकन. चल चल. चला 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 गुड गर्ल. किती कडू आहे. हो मस्त मस्त, आपण नाही रोज करूया, मला पण आवडते आहे. आवडतं काय आवडतंय? माझ्या तोंडाची सगळी चव गेली आहे. तुला मी नंतर बघून घेईन. मला ब्रेड बटर दे. नाही 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 नाही, ब्रेड बटर अजिबात खायचं नाहीये तुला. तुझ्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट केलाय. आत्ता आलं घेऊन. काय स्पेशल ब्रेकफास्ट? मेथीचा पराठा आणि लाल माठाची भाजी. ओ गॉड, हे काय कॉम्बिनेशन आहे? डायबिटिक पेशंट साठी अतिशय उत्तम आहे. हा आई, आपण 1 2 3 करूयात परत. तू थांब जरा. तुम्ही मला सारखं सारखं पेशंट करू नका सासूबाई. मग काय, हा असा ब्रेकफास्ट मी कधीच खाल्लेला नाहीये, मला नकोय. अरे अरे ऐक तर, आपण 1 2 3 करूयात ना. होईल. चल घे. तू थांब जरा, मी ब्रेकफास्टच करणार. अरे सुनबाई सुनबाई. अंकु, ऐक ना, ब्रेकफास्ट तर करावाच लागेल ना. अंकु ऐक ना. छे मंत्री, काहीतरी चुकतंय हो. हो मग अशी सगळ्यांसमोर झप्पी द्यायची संधी गेल्यावर कोणी चिडणारच ना. त्याबद्दल नाही बोलते मी. मग हे सुनबाईंवरती असं नियंत्रण ठेवणं नाही शक्य होणार. मला असं काहीतरी केलं पाहिजे ना की हे पथ्य करायला ती मोटिवेट झाली पाहिजे. अंकु 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 ऐक ना. अंकु, अरे माझं ऐक तर. अंकु ऐक, माझं दार उघड. अंकु अगं दार उघड, ऐक ना. अरे यार, अरे तुझ्यासाठीच तर चाललंय ना हे सगळं. अरे तुझी काळजी तर घेऊ दे आम्हाला. अंकु यार, तुझ्यासाठी सुट्टी सुद्धा टाकली यार मी, ऐक ना. मला माहितीये बरोबर. हा झप्पी वाल्या, तू का सुट्टी टाकली असते? तुझ्यासाठीच तर चाललंय, ऐक ना अंकु. हे बघ, तू तर जाणार आहेस का? तुला टप्पी द्यायला बाहेर येऊ? ठीक आहे, मी जातोय, पण मी नंतर परत येईन ना. आणि हा अंकु, तुला ब्रेकफास्ट करावंच लागणार एवढं लक्षात ठेव, कारण पेशंटनी असं उपाशी राहिलेलं चालत नाही. पेशंट? मी पेशंट आहे? मी पेशंट आहे? भेटच तू मला आता, बघतेच मी तुला. तुझे हात पकडतो काय? हैराण केलंय बाबा खरंच. काय एवढी काळजी घेत आहेत या सासूबाईंचं? जर ऐकत राहिले ना मी उपाशीच राहीन. हा, एक काम करते, अण्णा करून ऑर्डर करते. हाँ अण्णा, मैं मंत्री बात कर रही हूँ. कौन सी मंत्री? नहीं नहीं, वो मंत्री आनंद भवन वाली. हाँ हाँ हाँ, सुनो, मेरे को ऑर्डर देने का है. हाँ हाँ, ब्रेकफास्ट में एक इडली सांभर, एक मैसूर सादा डोसा. हाँ, लंच में मेरे को चाहिए 4 बटर रोटी, एक पनीर बटर मसाला, और डेजर्ट में क्या, फालूदा. फालूदा मिलेगा? तर सरू, अगं तू जेवायला वाढणार होतीस ना. जेवण हे काय? चल दे 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 दे. हे काय? हेच आपलं जेवण. हे? हो. अरे यार, आई अगं इतकी वर्ष तू असं छान भारी भारी खायला घालून असं गुटगुटीत करून ठेवलंयस, आता ही काय शिक्षा देतेस तू? तुम्ही दोघं गुटगुटीत झालाय, मी वाळतच चाललोय. हो मग हे असंच खात राहिलो ना तर एक दिवस मी मिस्टर इंडिया सारखा गायबच होईल. जरा गंभीर व्हाल. आपण सगळ्यांनी चमचमीत खायचं आणि तिला मात्र असं डाएट फूड खायला घालायचं. कसं दिसतं ते? आपण पण सगळ्यांनी तिच्या बरोबर बसून हे खाल्लं ना तर तिला जरा आनंद होईल की नाही, आणि तिची शुगर लेवल कमी होईल. अरे यात तर मीठ सुद्धा नाहीये. मुद्दामच कमी घातलंय. आठवतं ना मंत्री, मेडिकल कॅम्प मध्ये काय सांगितलं डॉक्टरांनी? मीठ कमी खायचं. मीठ जर जास्त खाल्लं ना तर हायपर टेन्शन आणि हार्ट अटॅकचा धोका संभवतो. सरू, मी तुला सांगितलं होतं तू असं काही करणार नाही ज्यामुळे आम्हाला त्रास होईल. हे काय वा, तुझ्यामुळे ना आता तो मेडिकल कॅम्प आयुष्यभर छळणार आहे आपल्याला. खबरदार माझ्या जेवणाबद्दल कोणी तक्रार केली तर. आणि माझ्या सुनेचं खच्चीकरण तर अजिबात करायचं नाही, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला हेच खावं लागेल. मुकाट्याने खायला लागा. मी घेऊन येते सुनबाईंना, तो पण तुम्ही खायला सुरुवात करा. आलेच.
सुनबाई, अगं सुनबाई. बाबा आता आपल्याला पण प्री डायबेटिक झाल्यासारखं वाटतंय हो मला. प्री प्री दोनदा बोलायचं. येस. हेलो तंबी, किधर हो? सारी ताई, वो 16 डिलीवरी था ना, अब आपका नंबर आ गया है. ठीक है, अभी किधर हो तुम बताओ मुझे. ये क्या, दरवाजे के बाहर. आप दरवाजा खोलो. सुनबाई. अरे बापरे, इकडे चला की काय. तंबी, नहीं सुनो, दरवाजे पे नहीं आना है, खिड़की पे आना है, पीछे वाली खिड़की पे. पीछे की खिड़की? लेकिन मैं खिड़की से डिलीवरी नहीं देता. कभी नहीं दिया तो आज देना पड़ेगा. सुनो मेरी बात, पीछे की खिड़की पे आओ. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? सासूबाई नहीं, मेरा नाम कमलापति है. अरे तंबी, मेरे को मालूम है तुम्हारा नाम कमलापति है. तुम फालतू बात मत करो. सुनो, तुम पीछे की खिड़की से आओ, जल्दी आओ, पीछे जाओ और ऐसा इधर खिड़की दिखेगा, आ जाओ. हाँ ठीक है. अगं चल जेवायला, सगळे थांबले तुझ्यासाठी. चल. मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या. भूख नहीं है तो इतना पार्सल क्यों मंगाया? तुमको क्या करने का है? तुम बस आओ पीछे का खिड़की में और ऑर्डर देना. खिड़की? हाँ मिला. खिड़की पर 3 बार टक 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 करने का और चुपचाप बिना कुछ बोले पार्सल देने का और गायब हो जाने का. कुछ नहीं बोलना, समझे? हाँ, वो तो ठीक है, पर ये टक क्या होता है? कोई ताक बिक मंगाया था क्या? फालतू जोक करता है क्या रे? हाँ क्या रे? आजा जल्दी, पार्सल दे, मैं वो आ रही हूँ. हाँ. आपका पार्सल. अरे पण ऐक. गेला. नाही, पार्सल गोपाळ अण्णाकडून आलंय. अरे वा, ऑर्डर न देताच पार्सल पाठवायला लागला. क्या बात आहे. वा वा. हे काय आहे? पार्सल आहे. पार्सल? हे बघू. काय काय दाल फ्राय, वेज माखन वाला, बटर रोटी, जीरा राईस, फालुदा आणि हे काय गुलाबजाम. बापरे, पनीरची भाजी पण आहे. बोलू नकोस, उघड पटकन. आज अन्नदेवता प्रसन्न झाला आपल्यावर. लगेच काय 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 चाललंय काय? हा, काय लपवतोयस तू? हे पार्सल कोणी मागवलं? कोणी मागवलं हे नाही माहिती, पण अण्णाकडून आलंय बस एवढंच माहिती आहे. हो का? पार्सल बाजूला ठेव आणि मी जे केले ना तेच सगळ्यांनी जेवायचंय, कळलं? मला काय म्हणावं आता? दैव देतं आणि कर्म नेतं. चला सुरू करा अरे जेवायला. नहीं, तुम कौन सी खिड़की में? तो खिड़की नहीं. कौन सी भी खिड़की को जाली नहीं लगाना है, रॉन्ग नंबर है. हाँ क्या तुम यार. नहीं रॉन्ग नंबर नहीं है, बराबर है, लेकिन जाली चुकून रोनी की खिडकी में लगी. काय सुनबाई, कशाला आम्हाला उल्लू बनवतेस? हे बघ तुझं पार्सल आलंय. वा 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 सुरू. मुगाची उसळ अप्रतिम झाली. आणि हा लाल माठ पण काय भारी वाटतोय. बापरे, मस्त. आई मार डाला. पण सरू, हे सगळं अंकिता सुद्धा खाऊ शकते ना? छे, ती कशाला हे सगळं जेवेल? तिचं पार्सल आलंय ना. घे ग सुनबाई, तू हे खा. नाही, तुम्ही केलेलं खाईन मी. अगं नको, जी मजा अण्णाच्या दाल फ्रायला आहे ती याला आहे का? नाही की नाही? मग तू जेवते. हा, आम्ही हे जेवतो. जेव. शंतनू, इथेच खरी कसोटी आहे आता. वाव सासूबाई, काय मस्त झाली उसळ. एक नंबर. मस्त. तो लाल माठ पण द्या, आज पार्टी होऊन जाऊ दे. मेथीचा पराठा केला ना माझ्यासाठी, तो पण द्या. लगेच आणते. सुनबाई,
हे सगळं खरंच तुला आवडतंय का तू सरिताला आवडावं म्हणून असं वागतेस? किंवा मला हे असं खरं वाटतंय का की तुम्हाला हे सगळं आवडलंय? पण एवढी प्रेम करणारी सासू आहे ना, तिच्यासाठी करते मी. काय आहे? ना ह्याच्यात काही मीठ मसाला भाजीत पण काही नाही. लाल माठाची भाजी कोणी खातं का? पण काय आहे, या घरात तुम्ही सगळे इतकी गोड माणसं आहात ना, मला अजून साखरेची गरज काय? आपोआप माझी शुगर कमी होईल, मी काळजी करू नका. द्या घे. तुमच्यासाठी पण केले होते, घ्या. आवडला का पराठा? सुनबाई, काय झालं? खात का नाहीयेस? एक काम करता का, कोणीतरी प्लीज माझे हात पकडा, कोणीतरी नाक दाबा आणि सासूबाई माझ्या तोंडात कोंबा हा पराठा तरच खाऊ शकीन. मला आवडेल. मला आवडेल हो.